कॉलेजमध्ये बसलोय आणि मी रेनकोट घालून सुद्धा पूर्ण ओली झाली. लाईक माझं शर्ट आणि पूर्ण पॅन्ट पण लेक्चरच झाले आणि त्याच्यानंतर आमचं प्रॅक्टिकल येतं. आता पूर्ण क्लास तरी काम आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज फायनली आज तो दिवस आलेला आहे ज्याची आम्ही खूप दिवसापासून वाट बघत नव्हतो, बट आता बघत होतो कारण आता घरापासून खूप बोर झालं. तर फायनली आता आमचं कॉलेज स्टार्ट झालं आहे आणि आज त्याचा पहिला दिवस आहे आणि कॉलेज पण स्टार्ट झालं आहे. त्याच्यासोबत अजून एक गोष्ट पण सुरू झाली आहे, ती म्हणजे पाऊस. आणि ते इतक्या पावसाळ्यात कॉलेजला कसं जाणार आहे आम्ही, म्हणजे आम्ही रोज तर गाडीवर जातो आणि आता पण गाडीवर जावं लागणार आहे. तर बघूया आपला आजचा दिवस कसं जातो आहे. मी तर आता उठून आवरून रेडी झाली आहे, म्हणजे आंघोळ वगैरे झाली. फक्त आता युनिफॉर्म घालायचं आहे, सगळी बॅकपॅक करायची आणि कॉलेजला निघायचं. तर मी खूप एक्सायटेड आहे. आज फर्स्ट डे आणि खूप दिवसानंतर ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर आमचं कॉलेज सुरू होतं आहे. 1 महिना सुट्ट्या होत्या, काय काही कॉलेजला कमी असतं, काही जास्त असतं, बट आम्हाला 1 महिना सफिशियंट होता. तर आत्ता आम्ही निघणार आहे थोड्या वेळात, कारण तशी 9:15 झाले. आमचं कॉलेज 10:15 वाजता आहे. आम्ही इथं घरातून ऑलमोस्ट 9:30 निघू, कारण पाऊस आहे. कुठे अटकलो बिटकलो तर मग थोडंसं सेफ झोनमध्ये थांबायला पाहिजे आणि नंतर मग कॉलेजला पोचू. तर बघूया आपला आजचा दिवस कसं जातो. मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि पाऊस मी पण नसेल वाट लावून. तर बघूया, मी आता तयार होणार आहे. टिफिनला पण आता मम्मी काय ती बघू आणि बॅकपॅक करायची आहे. तर गाईज मी आता इथे सगळं युनिफॉर्म वगैरे सगळं सामान बाहेर काढून ठेवले. आता आपण तयार होऊ. गाईज मी आवरून रेडी झाली आणि हा आहे माझं हे शर्ट, खाली पॅन्ट घातली आहे आणि एवढंच आहे. सो आता मी ना माझी बॅग दाखवते, याच्यात मी काय काय ठेवलं आहे. व्हॉट्स इन माय बॅग करूया. तर आज फर्स्ट डे म्हणून मी काही अशा बुक्स वगैरे जास्त घेतल्या नाही. फक्त एक नोटबुक आहे, नंतर एक पाऊच आहे, नंतर कॅल्क्युलेटर आहे लागलं तर लागलं, आणि हे एकदा क्यूट आहे बघा, कॅल्क्युलेटर माझं. आणि आता टिफिन टाकायचं, बॉटल टाकायची आणि आय कार्ड एकच आहे. तर आता आम्ही पटकन आवरणार, कारण ऑलमोस्ट 9:20 झाले आणि विचार करते खूप लवकर निघू, कारण पाऊस चालूच आहे, इतका जोरदार पाऊस चालू आहे ना. रेनकोट घालून चालला नाही. सो आता बघूया आपल्याला टिफिनमध्ये काय आज. ही पालकची भाजी आहे, मग ती पातळ आहे. मी पातळ तर नाही नेणार आहे, मग मी काय नेऊ. तूप साखर पोळी. पातळ भाजी मी कधी शाळेत पण नव्हती. आत्ता पण ना, जरी तो टिफिन असं कलडून जातो, म्हणजे असं वाकडा तिकडा होतो ना, त्यामुळे रिस्क नाही घ्यायची. उगाच सगळ्या बुक्स पण खराब होऊन जातात. पातळ भाजी मी नेणं शक्यतो टाळतेच. तर मी आता ना थोडंसं सुकं जे आहे ना, काहीतरी तूप साखर पोळी मिळेल, कारण मी लहानपणापासून येत आली, किंवा लोणचं पोळी असं काहीतरी नेऊ. आणि मी आत्ता भाजीपोळी खाऊन जाणार आहे. सो आता आपण खाऊन घेऊया, कारण लेट होत आले पटकन. माझ्या फ्रेंडचा कधी पण फोन येऊ शकतो की चल चल, ते नाही करणार, मीच करणार फोन, कारण ते लेटच करतात. ते इकडे वाढून घेतले भाजी आणि पोळी वेगवेगळ्या ताटात घेतली, कारण ती ताट छोटं होऊन गेलं होतं, मी छोटं घेऊन टाकलं चुकून. तर आता आपण जेवण करून घेऊ पटकन. मॉर्निंगचं जेवण आहे माझं. फायनली कॉलेजला निघते आणि हा माझा युनिफॉर्म, याच्यावर मी हा रेनकोट घालणार आहे. आणि रेनकोटला एक घ्यायला पिशवी पण ठेवली, कारण आता गाडीत कसं ठेवायचं ओला, म्हणून पिशवी ठेवली आहे माझ्यासोबत. आणि आता मी निघते, माझ्या मी फ्रेंडला घेणार आहे आणि मामी तिकडून जाणार आहे. पाऊस कंटिन्यू चालू आहे, लाईक थांबतच नाही गाडी आपली. आणि आता जाऊया चला. फ्रेंडला घ्यायला आली आणि ती अजून पण टाइमपासच करते, पटकन येतच नाही आहे. मी गाडीवर तोलली होती आहे. ती रेनकोट आहे सेफ साईड, बट ती आता येते इकडून. आता आम्ही बापरे, एवढं खूप येत नाही ती. A few moments later. कॉलेजमध्ये बसलोय आणि मी रेनकोट घालून सुद्धा पूर्ण ओली झाली आहे. लाईक माझं शर्ट आणि पूर्ण पॅन्ट पण ओली होऊन गेली. तर ना आता आम्ही चाललो आहे क्लासरूममध्ये. लेट्स गो. म्हणजे ना काही लोक खाली उभे अजून, पण म्हटलं आता आपण आलो तर जाऊ वरती, कसलं टाइमपास करायचं म्हणून आम्ही चाललो आहे वरती. लेट्स गो. इकडं पायऱ्या पण सगळ्या ओढल्या, एकदम चिपचिप. लेक्चर झाले आणि त्याच्यानंतर आमचं प्रॅक्टिकल येतं. आता पूर्ण क्लास तरी काम आहे. आता लंच ब्रेक आहे, आता आम्ही टिफिन खाऊ. Two hours later. तर झाले, आता आम्ही परत घरी चाललोय. इतक्या पावसात आता रेनकोट घालणार आहे मी, आणि पाऊस कंटिन्यू चालूच आहे.
तर आता रेनकोट घालूया आणि दाखवते मी परत कशी दिसते रेनकोट घालून. पण आणला होता पण तो पूर्ण ओला झालेला आहे म्हणून मी स्कार्फ घालणार नाही. आता फक्त हेल्मेट घातलं आणि रेनकोट आहे. आता आम्ही घरी चाललो. फोन पण माझा ओला होता तरी मी व्हिडिओ काढतीये. मी आता घरी आली आणि ओली पण झाली थोडीफार. आता पटकन घरी जाऊन मी सगळं चेंज करणार आहे माझं पूर्ण आउटफिट, कारण सगळं ओलं झालं. रेनकोट बिनकोट सगळं, हा स्कार्फ पूर्ण ओलं झालं होतं म्हणून मी घातलंच नाही, कारण मग सर्दी वर्दी होऊन जाईल अजून. तर आता आपण घरी जाऊया, हे सगळं चेंज करणार आहे मी. आता मी चहा पिला आहे, माझा युनिफॉर्म चेंज केला, नंतर चहा पिला. मी घरी आली आणि मम्मीने नुकतंच चहा ठेवला. तिला म्हटलं मला पण दे मग. आणि इतके बाहेर पावसात चहा पिण्याची मजा वेगळीच. लाईक गरम गरम चहा इज सुकून. तर आत्ता संध्याकाळचे 6 वाजले, 6 पण नाही 6:30 वाजून गेले आणि मला घरात बसून खूप बोर होतोय. सो आणि बाहेर पाऊस पण चालू आहे ना, म्हणून मी छत्री घेऊन चक्कर मारायला चालली आहे. आणि हा माझा आउटफिट आहे. खाली मी क्रॉक्स घातले. आता आउटफिट दाखवणं तुम्हाला पॉसिबल नाही, कारण इथं अंधार आहे, दिसणार नाही आउटफिट. मी खाली जाऊन उजेडात दाखवते. वेट फॉर अ मिनिट. वॉट माय आउटफिट लुक्स लाईक. पाऊस पण येतोय ना म्हणून मी छत्री घेऊन चालली आहे. लेट्स गो. म्हणजे आता छत्री कावर घेतली, पाऊस आता नाही बट आला तर भिजायला नको ना म्हणून छत्री घेतली. मग सगळं चिखल झालं इकडे, जागोजागी चिखल चिखल चिखल, कुठं चालतं पण येत नाही. गाईज दिस इज द नेक्स्ट डे. म्हणजे काल मंडे होता, काल कॉलेज झालं आणि आज ट्यूजडे. आणि आज आमच्या कॉलेजला सुट्टी, कारण नाशिकमध्ये खूप जोरात पाऊस येणार आहे आणि रेड अलर्ट वगैरे असं काही आहे म्हणून सुट्टी दिली त्यांनी आम्हाला. तर आता मी जेवायला बसली आहे, सगळं आवरलं आहे माझं. ताट वाढून घेतले, भेंडीची भाजी, वरण आणि पोळी. तर आता आपण जेवण करून घेऊया. आणि आजचा दिवस पण घरीच आहे, कारण पाऊस चालू, बाहेर कंटिन्यू कुठे जाता पण येणार नाही म्हणून त्यांनी सुट्टी दिली. संध्याकाळचे 6 वाजले आणि आम्ही ना मेट्रो मॉलमध्ये आलो आहे ग्रॉसरी शॉपिंग करायला. आणि इकडे मला इतकी क्यूट छत्री दिसली ना, अशी क्लाउड्सवाली आहे आणि इतकी जास्त कलर्स आहे याच्यामध्ये. पिंक पण कलर आहे, कलर पण मला असं वाटतं पिंकच छान दिसतोय आणि हा ब्लू आहे. रेनकोट पण आहे बट मी ना ऑनलाईन ऑर्डर केला आहे, तर तो कसा येईल कसा नाही बघू, म्हणून मी इथून तर काही घेत नाही. पण ही छत्रीच मला खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटली. छोटी आहे मला. इकडे अजून पण कलर हा घालू, हा मस्त आहे याच्यापेक्षा. माझे बघण्याचे बघ. ऑलमोस्ट 10 आणि मी घरी आल्यापासून काहीच केलं नाही. म्हणजे बेसिकली आम्हाला ना कॉलेज होतं काल मंडे होतं, काल कॉलेज होतं आणि आज ट्यूजडे होता ना, तर इतका जास्त पाऊस होता, इतका पाऊस नॉनस्टॉप पाऊस होता ना, म्हणून आम्हाला सुट्टी देऊन टाकली होती. आणि म्हणून आज आम्ही दिवसभर घरी होतो, थोडा टाईमपास केला. आणि मी ना एक डेनिमची बॅग शिवली होती, जी मी एकदा स्टोरीमध्ये टाकली होती ना, तर मी आज डेकोरेट केलं पूर्ण एकदम फायनल. आणि त्याची ना मी रील टाकणार आहे, तर तिथं तुम्ही बघू शकता. ती मला आता थोडं बोलायला पण प्रॉब्लेम होतो आहे, कारण मला सर्दी झाली आहे. काल पावसात त्यांना भिजलो ना आम्ही, सर्दी झाली थोडीफार, ती होऊन जाईल बरी. आणि उद्यापासून फायनली रेग्युलर कॉलेज सुरू होईल आमचं. तर मग आत्ता मी जेवण वगैरे केलं आणि आता मी विक्स वगैरे लावून पूर्ण झोपून घेणार, कारण माझं असं नाक पण असं खरखर करते आणि घसा पण. सो मी आता व्लॉग इथे कन्क्लूड करते आहे. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. अँड आता कॉलेज स्टार्ट झाले, सो आता रेग्युलर कॉलेजला जावं लागेल, लेक्चर्स अटेंड करावे लागतील, प्रॅक्टिकल्स वगैरे सगळं एकदम. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आता आवरून रेडी झाली आहे आणि आज I'm the clock, second hand that make the whole